नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी.के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संगणक या टॉपिकवर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर कुठे केला गेलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चालायचं आहे। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, भारतीय सांख्यिकी संस्थान कलकत्ता या ठिकाणी पहा भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर केला गेलेला आहे। कोणत्या ठिकाणी? तर कलकत्ता या ठिकाणी। प्रश्न क्रमांक दुसरा, कॅम्प्युटर नेटवर्कमध्ये LAN चे फुल फॉर्म काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा लोकल एरिया नेटवर्क। तर कॅम्प्युटर नेटवर्कमध्ये पहा LAN चा फुल फॉर्म हा लोकल एरिया नेटवर्क असा होतो। प्रश्न क्रमांक तिसरा, संगणक प्रिंटर कोणत्या प्रकाराचे उपकरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आउटपुट। तर संगणक प्रिंटर हे पहा आउटपुट या प्रकाराचे ते उपकरण आहे। प्रश्न क्रमांक चौथा, BIOS चे विस्तारित रूप खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम हे पहा BIOS चे विस्तारित रूप आहे। प्रश्न क्रमांक 5, संगणकामध्ये डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा हार्ड ड्राईव्ह। तर संगणकामध्ये डेटा आणि प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी हार्ड ड्राईव्ह याचा वापर केला जातो। प्रश्न क्रमांक 6, संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 0 ते 1। तर संगणकामध्ये वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप हे 0 ते 1 या प्रकाराचे असते। प्रश्न क्रमांक 7, RAM या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1। तर पहा R म्हणजे रँडम, A म्हणजे ॲक्सेस आणि M म्हणजे मेमोरी असा रॅमचा फुल फॉर्म होतो। प्रश्न क्रमांक 9, संगणक प्रणालीच्या कोणत्या भागाला शारीरिक स्पर्श करता येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा हार्डवेअर। तर संगणक प्रणालीच्या पहा हार्डवेअर या भागाला शारीरिक स्पर्श करता येतो। प्रश्न क्रमांक 10, डॉट मॅट्रिक्स हा कोणत्या प्रकाराचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा प्रिंटर। तर डॉट मॅट्रिक्स हा पहा प्रिंटर या प्रकाराचा आहे। प्रश्न क्रमांक 11, जर इंटरनेटद्वारा तुमच्या संगणकामध्ये व्हायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 अँटीव्हायरस सॉफ्टवेअर। तर पहा इंटरनेटद्वारा तुमच्या संगणकामध्ये व्हायरस आला तर ते काढून टाकण्यासाठी तुम्ही अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा वापर कराल। प्रश्न क्रमांक 12, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा बिंग। तर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन हे बिंग या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 13, संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा प्रिंटर। संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास प्रिंटर असे संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 14, HTTPS चे संक्षिप्त रूप काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4। तर पहा H म्हणजे हायपर, T म्हणजे टेक्स्ट, T म्हणजे ट्रान्सफर, P म्हणजे प्रोटोकॉल आणि S म्हणजे सिक्युअर। हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर असा HTTPS चे संक्षिप्त रूप आहे। प्रश्न क्रमांक 15 पहा कॅम्प्युटर सुरू किंवा पुनर्सुरू करण्याला सिस्टीमचे डॅश करणे असे म्हणतात। तर ऑप्शन क्रमांक
3 पहा बूटिंग, तर कॅम्प्युटर सुरू किंवा पुनर्सुरू करण्याला सिस्टीमचे बूटिंग असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 16, डॅशचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा CD, तर CDचा वापर हा कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 17, वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच WWWचा शोध कोणी लावलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, तर वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच WWWचा शोध हा टिम बर्नर्ली यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 18, वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, लँडिंग पेज. वेबसाईटवरील प्रथम पेज हे लँडिंग पेज म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 19, FTPचे संक्षिप्त रूप काय आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, FTचे संक्षिप्त रूप F म्हणजे फाईल, T म्हणजे ट्रान्सफर आणि P म्हणजे प्रोटोकॉल. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे FTPचे संक्षिप्त रूप आहे. प्रश्न क्रमांक 20, संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजली जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, हर्ट्ज. तर संगणकाची प्रोसेसिंग स्पीड ही हर्ट्ज या एककात मोजली जाते. प्रश्न क्रमांक 21, 4 बाईट किंवा हाफ बाईट म्हणून डॅशला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, निबल. 4 बाईट्स किंवा हाफ बाईट म्हणून निबलला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22, सॉफ्टवेअरमध्ये आलेला बग हे एक प्रकाराचे काय असते. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, त्रुटी म्हणजेच इरर. सॉफ्टवेअरमध्ये आलेला बग हे पहा एक प्रकाराचं इरर असते. प्रश्न क्रमांक 23, सर्वात शक्तिशाली संगणक कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, सुपर कॅम्प्युटर. सर्वात शक्तिशाली संगणक कोणता आहे, तर तो सुपर कॅम्प्युटर हा आहे. प्रश्न क्रमांक 24, इलेक्ट्रॉनिक संगणकाचा शोध कोणी लावलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, ॲलन एम ट्युरिंग. तर ॲलन एम ट्युरिंग यांनी इलेक्ट्रॉनिक संगणकाचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 25, संगणक डेटाचे सर्वात लहान एकक कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, बीट. बीट हे संगणक डेटाचे सर्वात लहान एकक आहे. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणती ऑप्टिकल मेमरी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, CD-ROM. तर CD-ROM हे पहा ऑप्टिकल मेमरी आहे. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा संगणक प्रोग्राम कार्यान्वित करतो तेव्हा तो प्रोग्राम कुठे अडकवतो. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, रॅममध्ये. कुठे, रॅममध्ये तो प्रोग्राम अडकवतो. प्रश्न क्रमांक 28, बहुतेक प्रक्रिया कोणत्या संगणकात होतात. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, CPU. तर बहुतेक प्रक्रिया या CPU या संगणकात होतात. प्रश्न क्रमांक 29, कॅम्प्युटर व्हायरस हा फक्त एक प्रकारचा सॉफ्टवेअर आहे जो प्रामुख्याने नष्ट करतो. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, प्रोग्राम. तर पहा प्रामुख्याने प्रोग्राम हा नष्ट करतो. प्रश्न क्रमांक 30, आधुनिक डिजिटल संगणकामध्ये कोणती पद्धत वापरली जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, बायनरी संख्या प्रणाली. तर आधुनिक डिजिटल संगणकामध्ये बायनरी संख्या प्रणाली ही पद्धत वापरली जाते. प्रश्न क्रमांक 31, कॅम्प्युटरमधील बिल्ट परमनंट मेमरीला काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, रोम. तर कॅम्प्युटरमधील बिल्ट परमनंट मेमरीला रोम असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कोणत्या उद्योगाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, संगणक सॉफ्टवेअर. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन हे संगणक सॉफ्टवेअर या उद्योगाशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संगणक प्रक्रियेद्वारे माहितीचे रूपांतर होते.
तर ऑप्शन क्रमांक 2 पहा डेटा. तर संगणक प्रक्रियेद्वारे माहितीचे रूपांतर हे डेटामध्ये होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी सर्वात मोठा, वेगवान आणि सर्वात महाग संगणक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सुपर कॅम्प्युटर. तर पहा सुपर कॅम्प्युटर हे सर्वात मोठा, वेगवान आणि सर्वात महाग संगणक आहे. पुढचा प्रश्न, भारतात बनवलेल्या पहिल्या संगणकाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सिद्धार्थ. भारतात बनवलेल्या पहिल्या संगणकाचे नाव काय आहे? तर ते सिद्धार्थ असे नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकाच्या विकासात सर्वात जास्त योगदान कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा ऑन न्यूमन. तर संगणकाच्या विकासामध्ये सर्वात जास्त योगदान हे वॉन न्यूमन यांचं आहे. पुढचा प्रश्न, संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 डिसेंबर. 2 डिसेंबर या दिवशी संगणक साक्षरता दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, WWWचे शोधक आणि संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 टिम बर्नर्स-ली हे पहा WWWचे शोधक आणि संस्थापक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अनुपम म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा एक सुपर कॅम्प्युटर. अनुपम म्हणजे एक सुपर कॅम्प्युटर असा अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IC चिप्सद्वारे डॅश उत्पादित केले जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सेमीकंडक्टर. तर IC चिप्सद्वारे सेमीकंडक्टर हे उत्पादित केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकासाठी IC चिप्स या सामान्यतः डॅशद्वारे बनवल्या जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सिलिकॉन. तर संगणकासाठी IC चिप्स या सामान्यतः पहा सिलिकॉन याद्वारे बनवल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकाला टेलिफोन लाईनशी जोडणाऱ्या उपकरणाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मोडेम. काय आहे? संगणकाला टेलिफोन लाईनशी जोडणाऱ्या उपकरणाचे नाव हे मोडेम आहे. पुढील प्रश्न, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कोणतेही टेक्स्ट शोधण्यासाठी खालीलपैकी कोणते शॉर्टकट वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा Ctrl+F. तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पहा कोणतेही टेक्स्ट शोधण्यासाठी Ctrl+F हे शॉर्टकट वापरले जाते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा MS ऑफिस. तर MS ऑफिस हे एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही. नेक्स्ट क्वेश्चन, कॅम्प्युटर साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 2 डिसेंबर. 2 डिसेंबर या दिवशी कॅम्प्युटर साक्षरता दिवस हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, CPUचा फुल फॉर्म काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा C म्हणजे सेंट्रल, P म्हणजे प्रोसेसिंग आणि U म्हणजे युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे CPUचा फुल फॉर्म आहे. पुढील प्रश्न, कॅम्प्युटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या जावा भाषेला कोणत्या कंपनीने बनवलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सन मायक्रो सिस्टीम्स. तर कॅम्प्युटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या जावा या भाषेला पहा सन मायक्रो सिस्टीम्स या कंपनीने बनवलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सॉफ्टवेअर कोडमध्ये आलेल्या त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 डिबगिंग. काय म्हणतात? डिबगिंग असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 39, युजरनेम आणि पासवर्ड हे बरोबर आहेत की नाही पडताळून पाहण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा तर युजरनेम आणि पासवर्ड हे बरोबर आहेत की नाही हे पडताळून पाहण्याच्या प्रक्रियेला ॲथेंटिकेशन असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅम्प्युटर हॅकर्सपासून स्वतःचा कॅम्प्युटरला सुरक्षित ठेवण्यासाठी काय इन्स्टॉल केले पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा
अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. तर कॅम्प्युटर हॅकर्सपासून स्वतःच्या कॅम्प्युटरला सुरक्षित ठेवण्यासाठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर हे इन्स्टॉल केले पाहिजे.